नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे जय आणि शर्वरी दोघांच्याही प्रेमाची कबुली देऊन दोघेही एकत्र आल्याचा तो ट्विस्ट. आणि दोघे आता कसे एकत्र येतात, जय आता कसा शर्वरीला वाचवतो, शर्वरी कशी प्रेमाची कबुली देते आणि जयसुद्धा तिचा कसा स्वीकार करतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर आता त्यांच्या गाडीमधून जय हा शर्वरी आणि मॅकला घेऊन आता त्या फार्म हाऊसवर येतो आणि गाडीतून उतरत आता आजूबाजूला बघत शर्वरी म्हणते की वाव, किती मस्त प्रॉपर्टी आहे. आणि दोघेही आता शरीराची आळीपिळी देऊ लागतात. तर जय म्हणतो की गाडी मी चालवली आणि कंटाळा तुम्हाला आला. आणि जय आता मॅकला म्हणतो की चल बॅग घे. तर मॅक म्हणतो कुठे ठेवली सर. तर रागाने जय मॅककडे बघतो. तर मॅक म्हणतो की बघतो मी सर, बघतो. आणि इकडे आता सुभाष हा आता शर्वरीला कॉल करतो आणि म्हणतो की बाय, कसं आहे, व्यवस्थित आहे ना. तर आता शर्वरी म्हणते की रस्त्याने ना खूप खड्डे होते, खूप अंग थकलं आहे मी ना, नंतर कॉल करते. तर सुभाष म्हणतो की मम्मी काळजी करीत होती. शर्वरी म्हणते की मम्मीचं काळजी करणं कामच आहे आणि इकडे ना खूप छान आहे, मस्त आहे. आणि शर्वरी फोन ठेवते. आणि इकडे आता पमा म्हणते की फेऱ्या तुम्ही मारतात आणि मी काळजी करते असं सांगितलं तर हसत सुभाष म्हणतो की बापाने काळजी केलेले सांगितलं तर टेन्शन येते आणि आईने सांगितले ना तर मग त्यांना बरं वाटतं. आणि लगेच आता इकडे त्याच वेळेस आता सुभाष आणि पमा दोघेही बाहेर गप्पा मारत बसलेले असताना पाठीमागून अनु आता येऊ लागते. पण त्याच वेळेस आता तो राजन नावाचा कॉलेज मुलगा त्यांच्या घरासमोर आलेला असतो आणि अनु त्याला बघते आणि खूप घाबरते. तो मुलगा आता अनुला खुणावतो आणि मी तिकडे येऊ का असे खुणावतो. तर पटकन अनु आता आतमध्ये जाते आणि तेवढ्यात आता आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करून अनु आता काव्याला फोन करते आणि म्हणते की अगं, तो मुलगा नाही का राजन, तो मला शोधत शोधत माझ्या घरासमोर आलाय आणि उभा आहे तिथे. तर काव्या म्हणते काय, तो मूर्ख तिथपर्यंत पोहोचला आणि मी तुला सांगत होते ना की तू त्याच्या नादाला लागू नकोस म्हणून. आणि अनु म्हणते की जर मम्मी पप्पाला कळलं ना त्याची वाट लावतील आणि जर त्याची कंप्लेंट केली ना तर लगेच आता काव्या म्हणते की तू शांत हो, अशी काही करू नकोस. काव्या म्हणते तो चांगला मुलगा नाहीये, तू त्याच्या नादाला लागू नकोस अनु. आणि काव्या म्हणते नाही तर तुझीच वाट लागेल. तर अनु म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता त्या फार्म हाऊसच्या हॉटेलवरती शर्वरी, मॅक आणि जय आलेले असतात. शर्वरी म्हणते की खूप छान हॉटेल आहे आणि पाठीमागे स्विमिंग पूल आहे बरं का. आणि आता त्या हॉटेलवर जाताच आता तिघांनीही सेपरेट रूम घेतलेले असतात. जय म्हणतो की मी शर्वरी, परब काय लागलं तर मला सांग, शेजारीच माझी रूम आहे. आणि इकडे आता शर्वरी रूममध्ये बॅग ठेवून बाहेर येते आणि झोपाळ्यावर बसत आता तिचा सेल्फी काढते. आणि इकडे तोपर्यंत जय सुद्धा त्याचे कपडे बदलून बाहेर येतो. तर शर्वरी म्हणते की शायनर कुठे चाललाय. जय म्हणतो जॉगिंगला चाललोय. आणि लगेच आता जय म्हणतो की तुला कसलं जमतंय ते. तर शर्वरी म्हणते की मी जर पळायला लागले ना डायरेक्ट कराट टू परळ. तर लगेच आता जय म्हणतो की मग दाखव. तर आता शर्वरी म्हणते चॅलेंज देऊ नकोस, मी 3 वर्षे MDची रोज क्वीन आहे. आणि लगेच आता शर्वरी रूममध्ये जाऊन आता तिचासुद्धा ड्रेस घालून पॅन्ट आणि टी-शर्ट आणि कॅप घालून बाहेर येते. तर जय शर्वरीला बघतो आणि मोठ्या आयटीत आता कॅपला हात लावत आता शर्वरी ही जय समोर येते. तर जय शर्वरीकडे बघतच राहतो. आणि इकडे आता तेजू ही कंपनीमध्ये येते. तर आता अकाउंटंटला तेजूने बोलावलेलं असतं आणि ती सगळी फाईल, सगळे डॉक्युमेंट्स तेजू चेक करते. आणि त्यानंतर आता तेजू म्हणते की ही फिगर कसली आहे रे. तर लगेच आता तो म्हणतो की ते नाही का सॅलरी इम्प्रूव्हमेंट केली होती त्याची आहे ती. तर आता तेजू म्हणते की मग ही अमाऊंट ना माझ्या पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर कर. तर अकाउंटंट म्हणतो की सॉरी मॅम. तर लगेच आता तेजू म्हणते का. तर तो अकाउंटंट म्हणतो की फायनली मंथ एंडला जय सर सगळं अकाउंट चेक करतात. आणि तेजूला धक्का बसतो. इकडे आता जय आणि शर्वरी दोघेही आता रनिंग करत पुढे पुढे पळत असतात. आणि इकडे आता तेजू म्हणते की कंपनी माझी आहे तेव्हा तू माझं ऐक. तर अकाउंटंट वाला म्हणतो की सॉरी मॅडम, मला सिस्टम फॉलो करावा लागणार आहे. आणि अकाउंटंट म्हणतो की एकदा मला सरांशी बोलावंच लागेल. आणि लगेच आता तेजस्विनी म्हणते की राहुल तू मला शिकवू नकोस, मी कोण आहे माहिती आहे ना, तेजस्विनी खानोलकर. आणि तेजू म्हणते की मग तू कुठल्या कंपनीत काम करतोयस. तर तो एम्प्लॉई राहुल म्हणतो की खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आणि तेजू म्हणते की मग मी कोण आहे, ओनर. तर लगेच आता तेजू म्हणते मग तू कोण आहेस, एम्प्लॉई. आणि तेजू म्हणते की मग तुला जय खानोलकरची परमिशन घ्यावी लागते का. आणि लगेच आता तो म्हणतो की मला प्रोसिजर फॉलो करावा लागेल. तर तेजू म्हणते की बाळा तुझं वय काय आहे. तेव्हा आता तेजू म्हणते की तू जन्माला आल्यापासून मी कंपनीत काम करत होते. रेग्युलेशन फॉलो करते, सिस्टीम फॉलो करते. कळलं का. आता नवीन आहेस की नाही. हो, नवीन अकाउंटंट, नवीन रूल्स, नवीन रेग्युलेशन. पण
तेव्हा आता तेजू म्हणते तू नवीन आहे ना, नवीन अकाउंटंट आणि नवीन रेग्युलेशन्स. आणि लगेच आता तेजू म्हणजे तेजस्विनी आता जयला कॉल करते. जय पळत असतो तर लगेच आता कॉल अटेंड करत आता जय म्हणतो की बोल. आणि आता लगेच आता तेजस्विनी म्हणते की जय अरे आपल्या कंपनीत मी कोण आहे, माझं स्थान काय आहे. तर आता जय म्हणतो की असं काय बोलतेस तू आई. आणि लगेच तेजस्विनी म्हणते की आपल्या कंपनीत जो नवीन आला आहे ना अकाउंटंट, असिस्टंट अकाउंटंट, तो माझ्या ऑर्डर फॉलो करायला साफ नकार देतो आहे आणि आपल्या कंपनीत पहिल्यांदा असं घडलं आहे. आणि लगेच आता तेजस्विनी म्हणते की बोल आता तुझ्या जय सरांशी. तर आता जय म्हणतो की का रे तुला कळत नाही का कंपनी तिची आहे आणि ती काहीही करू शकते. तेव्हा तिला काहीही अपोज करायचं नाही, ती जे सांगेल तसं करायचं कारण कंपनी तिची आहे. तर लगेच आता तो राहुल म्हणतो की यस सर. त्यानंतर आता तेजू म्हणते की अरे जय मला ना आता जे काही मी केलं आहे ते मला ना एक्सप्लेन करावं लागेल. तर जय म्हणतो की हे बघ कंपनी तुझी आहे, तुला काहीही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे आई. तर आता तेजस्विनी म्हणते की असं कसं, जरी कंपनी आपल्या नावावर असली ना तरी कंपनी तू चालवतोय जय. आणि जय म्हणतो की तुला काहीच एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, कंपनी तुझी आहे, तू हवं ते करू शकतेस. तर तेजू डोळ्यात पाणी आणत म्हणते की कुठल्या जन्माची पुण्याई केली होती तुमच्यासारखी मुलं मिळाली. तर आता जय म्हणतो की कशाला रडतेस आई. आणि लगेच आता पाठीमागून शर्वरी ही त्याच वेळेस पुढे जाते आणि जय लगेच आता फोन खाली ठेवून आता पळू लागतो. तर लगेच आता इकडे तेजू म्हणते की कोण आहे आणि का पळतोय जय तू. तर जय फोन कट करतो आणि इकडे आता जय शर्वरीचा पाठलाग करून आता शर्वरीच्या डोक्यावरची टोपी आता हळूच धक्का मारून खाली पाडतो. तर पुन्हा शर्वरी मागे पडते आणि एका ठिकाणी थांबवत पाण्याच्या तलावाजवळ येत आता शर्वरी सेल्फी काढू लागते. तर जय म्हणतो चल लवकर. तर लगेच शर्वरी म्हणते थांब मला एक सेल्फी काढू दे. जय म्हणतो पाय घसरून पडतील. तर लगेच आता शर्वरी म्हणते की मला कळतंय मला तोल कसा सांभाळायचा तो. आणि त्यानंतर आता शर्वरी ही अजून पाठीमागे जाते. तर आता शर्वरीचा खरोखर पाय सटकून तोल जाऊ लागतो. तर जय पटकन शर्वरीचा हात धरतो. शर्वरी पाठीमागे बघते तर खोल दरी असते आणि लगेच शर्वरी म्हणते की हात सोडू नको शायनर. तर जय म्हणतो की हात हा सोडण्यासाठी धरलेला नाहीये. तर शर्वरी जय एकमेकांकडे बघू लागतात आणि त्यानंतर प्रेमाने जय हा शर्वरीला आपल्याकडे ओढतो. तर दोघेही पुन्हा एकमेकांकडे बघू लागतात आणि शर्वरी जयला थँक्स करते. तर दोघेही पुन्हा पळत पळत आता रूमवर येतात आणि त्यानंतर आता शर्वरी खूप थकलेली असते आणि शर्वरी म्हणते मी जर दररोज प्रॅक्टिस केली ना तर जिंकू शकते. तर जय म्हणतो हारल्यानंतर प्रत्येक जण असाच बोलतो आणि जय म्हणतो की जाशील का रूमवर व्यवस्थित. तर लगेच शर्वरी म्हणते मी जाते आणि पाय वाकडे तिकडे करत शर्वरी रूममध्ये जाते. आणि इकडे आता शर्वरीची रूम उघडत नसते आणि लगेच आता शर्वरी मॅकला फोन लावते पण मॅक हा झोपलेला असतो. आणि शर्वरी आता मॅकच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजू लागते पण मॅक उठायला तयार नसतो. तर तेवढ्यात शर्वरीला आता जयची आठवण येते. शर्वरी जयच्या रूमकडे बघते आणि इकडे आता शर्वरीने दरवाजा वाजवताच आता जय हा बाथरूममध्ये असतो आणि जयला बघून इकडे आता शर्वरीला पाठीमागच्या घटना आठवतात. प्रत्येक वेळेस आपण बाहेर गेलो असताना जय बाथरूममध्येच का असतो असा विचार शर्वरी करते आणि म्हणते की प्रत्येक वेळेस तुम्ही बाथरूममध्येच का असता. आणि शर्वरी म्हणते की सर मला माहीत नव्हतं तुम्ही असे बाथरूममध्ये असताल, नेक्स्ट टाइम मी काळजी घेईल. आणि जय म्हणतो बरं दरवाजा का वाजवलास. तर शर्वरी म्हणते हा माझा दरवाजाच उघडत नाहीये, चावी कोणती आहे काय माहिती नाहीये. आणि जय म्हणतो की मॅकला सांग. शर्वरी म्हणते गेले होते पण तो ढाराढूर झोपलाय. आणि इकडे आता जय शर्वरीच्या रूमचा दरवाजा उघडू लागताच इकडे जयचा दरवाजा आता बंद झालेला असतो आणि तेवढ्यात आता जयच्या हातून त्याच्या दरवाजाची चावी आतमध्येच राहते. तर जय म्हणतो चावी आतमध्येच राहिली. तर आता शर्वरी म्हणते माझ्यावर नाव घेऊ नकोस, हवेने दरवाजा लॉक झालाय. तर आता जय म्हणतो की मग जा रिसेप्शनिस्टकडे आणि डुप्लिकेट चावी घेऊन ये. आणि इकडे आता जय म्हणतो की मी तुला सांगतोय. तर शर्वरी जयकडे बघते आणि त्यानंतर तेवढ्यात त्या हॉटेलमधून 2 लेडीज आता तिकडे येतात आणि उघड्या असलेल्या जयकडे बघतात आणि म्हणतात यार किती हॉट आहे हा. आणि तेवढ्यात आता जय लाजून आता शर्वरीला समोर धरतो. तर शर्वरी म्हणते की काय करतोयस. तर जय म्हणतो की पाठीमागे लेडीज उभा आहेत. आणि लगेच आता शर्वरी ही जयला धरते आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येऊन पुन्हा प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात. आणि खरोखर जय आणि शर्वरी पुन्हा आता एकमेकांच्या शरीरामधलं अंतर संपून दोघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. तर आता एकमेकांमधलं अंतर संपून आता जय आणि शर्वरी कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.